नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मसाला शेवया म्हणजे शेवयाचा उपमा. नाश्त्याला असं रवाचा आपण रव्याचा उपमा, शिरा, पोहे खातो ना, मग त्यापेक्षा वेगळं काहीतरी म्हणून हा शेवयाचा उपमा करूया. तर या शेवया ना घरी सुजी काढून बनवलेल्या शेवया आहेत माझ्या. मी ना या शेवया या वाटीने 2 वाटे शेवया घेतलेल्या आहेत आणि याच वाटीने मी 3 वाटी पाणी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. 2 वाटी शेवयासाठी 3 वाटी पाणी. आणि इथे ना मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, टोमॅटो एक कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हे ना माझे भाजलेले शेंगदाणे होते. तुमच्याकडचं कच्चे शेंगदाणे असले तर ते घेतले तरी चालतील, ते तेलात टाकायला, पण हे ऑलरेडी माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी घेतले. तर लसण, मीठ, जिरी, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग आणि हळद. तर तुम्ही हिरवी मिरची लाल तिखट घेतलं तरी चालेल आणि तेल. तर मी अगोदर ना ते पाणी गरम करायला ठेवले 3 वाट्या आणि कढईत ना ह्या कोरड्या शेवया आपल्या बिना तेलाच्या थोड्या भाजून घेते. तर आपली कढई ना गरम झाली, त्या कढईत मी या शेवया आहेत ना भाजून घेते चांगल्या. 1-2-3 मिनिट जरा थोडासा ह्याला कलर येऊस तर ह्या भाजते. तर एक ना बारीक गॅसवर 1-1.5 मिनिट मी आपल्या शेवया भाजून घेतल्या. तसं कुठे कुठे लालसर झाल्या, त्या जास्त पण आपल्याला करपवायच्या नाहीत. तर मी आता ना गॅस बंद करते आणि आपल्या शेवयांना काढून घेते. तर आपल्या शेवया भाजून झाल्या, त्या इथं कढई गरम करायला ठेवली होती, त्यात तेल टाकले मी. आपलं तेल पण गरम झालं असेल. आता मी मोहरी टाकते सुरुवातीला आणि मोहरी तडतडली की नंतर आपण जिरे टाकू. आपली मोहरी तडतडली, आता मी जिरे टाकते, गॅस कमी करते. लसूण टाकते, नंतर हिरवी मिरची टाकते आणि नंतर कांदा टाकते. आपला गॅस बारीक होतो. आणि कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकते. आधी जर तेलात कढीपत्ता टाकला ना ते उडून येतो, म्हणून कांद्याबरोबर टाकायचा म्हणजे उडत नाही. आणि आता ना मी गॅस फुल करते, म्हणजे फुल गॅसवर आपला कांदा लवकर मऊ होईल. आपल्याला आता करपवायचा नाही कांदा, फक्त मऊ होऊन द्यायचा आहे. मग त्यासाठी ना आपल्या शेवयाला तर पहिलेच मीठ असतं टाकलेलं, म्हणून ह्या कांदा टोमॅटो पुरतं मीठ घेतलेलं आहे. सर्वच मीठ मी याच्यात टाकते म्हणजे आपला कांदा लवकर भाजेल. आणि नंतर मीठ नाही टाकत, नाही तर आपल्या शेवयाला मीठ असतं, म्हणजे कांदा आणि टोमॅटो पुरते घेतलं होतं मी. तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता कमी जास्त. आता ना ह्याचा कांद्याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत कांदा मी असा भाजून घेते. आपला कांदा ना थोडासा मऊ झाला आहे. आता आणखीन टोमॅटो बरोबर पण आणखीन परत होईल, म्हणून मी आता ना टोमॅटो टाकते आधी. आणि आता टोमॅटो पण थोडंसं मऊ होऊन देते. आता टोमॅटो पण मी 2 मिनिट परतते. टोमॅटो पण 2 मिनिटं परतले मी, जरासं मऊ झाले टोमॅटो. आता ना आपले भाजलेले शेंगदाणे टाकते मी. ह्याला काही जास्त भाजच नाही आपल्याला लगेच, कारण हे आधीचेच भाजलेले आहेत आपले. म्हणून तुमचे कच्चे असतील तर मग तुम्ही जरा जास्त वेळ त्याला असं परतू द्या. पण हे ना माझे आधीचेच भाजलेले आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ काही याला परतून देणार नाही. असं तेलात असं खालीवर करते. आता गॅसनं थोडा कमी करते मी आणि या टायमिंगला ना याच्यात मी हिंग टाकते, नंतर हळद आणि थोडं चांगलं मिक्स करते. आणि या ह्याच्यात तेलातच थोडीशी कोथिंबीर आता तेलात टाकते आणि नंतर वरून टाकायला थोडी ठेवते. आता मी याच्यात आपल्या जे भाजून घेतलेले शेवया आहेत ना त्या टाकते. आता गॅस फुल करते मी आणि चांगलं मिक्स करते तेलात. शेवया आपल्या चांगल्या भाजून. तर मी शेवया ना तेलात चांगल्या 2 मिनिटं परतून घेतल्या, त्या अशा परतल्याने केल्या त्या तुम्ही पाहू शकता. आणि आता ना या टायमिंगला जे आपलं पाणी गरम करत ठेवलं आहे ना ते पाणी मी याच्यात टाकते. आता गॅस फुल करते आणि मी 2 वाटी शेवयासाठी 3 वाटी पाणी घेतलं होतं मी. आणि आता
आता याला ना झाकण टाकून बारीक गॅसवर याला मी 5 मिनटं शिजून देते. तर एक 5 मिनटं मी बारीक गॅसवर झाकण टाकून शिजून दिले. आपलं पाणी पण आटलं आणि आपली शेवई पण शिजली, मऊ झाली. मी हाताने पाहिलं तर मी आता गॅस बंद केलं आहे, झाकण पण काढले आणि आता मी डिशमध्ये काढून घेते. आपला शेवयाचा उपमा तयार आहे. तर आपला उपमा तयार झालेला आहे. असं सकाळच्या नाश्त्याला शिरा उपीट दररोज दररोज करण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे शेवयाचा उपमा करा. मुलं पण आवडीनं खातील. त्यांना मॅगी सारखं वाटेल जरा जरा. घरच्या शेवयांची मॅगी तुम्ही पाहू शकता. मोकळी सळसळीत आपली शेवई मसाला शेवई झालेली आहे. तर मग तुम्हाला जर हा उपमा आवडला असेल माझा शेवयाचा, तुम्ही ह्याला मसाला शेवई म्हणू शकता, शेवयाची मॅगी म्हणू शकता किंवा शेवयाचा उपमा म्हणू शकता. तर मग आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही पण अशा प्रकारे शेवयाची मॅगी किंवा शेवयाचा उपमा नक्की करून पहा. आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना, त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.